हॅलो स्टुडंट्स, आपण लिमिट्समधला एक्सरसाइज 7.1 स्टार्ट केलेला होता आणि त्यातले काही 3-4 क्वेश्चन्स आपले राहिलेले होते. ते आधी आपण पहिले कंप्लीट करून घेऊया. माझ्यामध्ये 4 क्वेश्चन्स त्यातले राहिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन नंबर फर्स्ट त्यातला थर्ड प्रॉब्लेम बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट थर्ड. L equals limit as z tends to 5, limit as z tends to minus 5, one upon z plus 1 upon 5 divided by z plus 5 आणि या सगळ्याला एक स्क्वेअर ब्रॅकेट केले. हा क्वेश्चन त्या मनानं खूप सोपा आहे बघा. Limit as z tends to minus 5 as it is. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. ऍडिशनचं साइन असल्यामुळे z into 1 आधी केलं तर काही बिघडत नाही. z into 1 म्हणजे z प्लस 5 into 1 म्हणजे 5 त्याला अपॉन डिनॉमिनेटर 5 into z होल डिवाइडेड बाय z plus 5 as it is. नेक्स्ट स्टेप मध्ये हा डिनॉमिनेटर मध्ये आणा 5z. लिमिट ॲज z टेंड्स टू मायनस 5 न्यूमरेटर z प्लस 5 अपॉन z प्लस 5 इंटू हे 5z डिनॉमिनेटर मध्ये आणा. इथं हा फॅक्टर कॅन्सल करा. रिझन द्या. z टेंड्स टू मायनस 5 z नॉट इक्वल्स मायनस 5. सो लिमिट ॲज z tends to minus 5 of 1 upon 5 z 1 upon 5z. नेक्स्ट स्टेप. आता डिनॉमिनेटर मधला 0 कॅन्सल कर. 0 upon 0 चा फॉर्म तुमचा कॅन्सल करा. डायरेक्ट सबस्टिट्यूशन करा. 1 upon 5 into bracket minus 5 z tends to minus 5. फायनल आन्सर 1 upon 25 प्लस इंटू मायनस साइन मायनस हे कुठेही दिलं तरी चालेल. कॉमन किंवा न्यूमरिकल हे त्याचं फायनल आन्सर. ओके. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3 त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. लिमिट ॲज x टेंड्स टू 1 ऑफ लिमिट ॲज x टेंड्स टू 1 ऑफ x प्लस x स्क्वेअर प्लस x क्यूब प्लस डॅश 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 प्लस x रेज टू n मायनस n डिवाइडेड बाय x मायनस 1. आता हे जे राहिलेले शेवटचे ते 2-3 क्वेश्चन्स आहेत हे मात्र खूप टफ आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. ह्याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. सोल्युशन बघायचं आता. L equals लिमिट ॲज x टेंड्स टू 1 ॲज इट इज. इथून इथपर्यंतचा पार्ट मी पहिले आहे तसे लिहितोय. x प्लस x स्क्वेअर प्लस x क्यूब प्लस डॅश 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 प्लस x रेज टू n मायनस. आता हे जे n हा जो नंबर शिल्लक आहे तिथला त्याला मी काय लिहितो बघा. मायनस ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 n टाइम्स. तो जो न्यूमरेटर मध्ये n आहे n त्याला 1 प्लस 1 प्लस 1 असं काय लिहिलंय आपण n टाइम्स लिहिलेलं आहे आणि होल डिवाइडेड बाय x मायनस 1 ॲज. बघा 1 प्लस 1 जर आपण 2 टाइम्स केलं दोनदा तर आन्सर 2 येतो. 3 टाइम्स केलं तर आन्सर 3 येतो. 4 टाइम्स केलं तर आन्सर 4 येतो. मग 1 प्लस 1 n टाइम्स केल्यावर आन्सर किती येणार तर अर्थात n येणार. मग हा जो नंबर n आहे तो आपण काय लिहिलाय 1 प्लस 1 प्लस 1 असा n टाइम्स लिहिलाय. आता हे मायनस साइन प्रत्येक 1 ला मिळेल आतले. म्हणजे हे -1 हे आत गेले तर -1 असं साइन होईल आणि मी एक एक टर्म त्याच्याशी कंबाईन करतो. ठीक आहे. बघा. L equals लिमिट ॲज x टेंड्स टू 1 हा x आणि हे -1 प्लस x स्क्वेअर यातला पुढचा -1 प्लस x क्यूब पुढचा -1 प्लस डॅश 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 प्लस हे x रेज टू n आणि शेवटचा -1 होल डिवाइडेड बाय x मायनस 1 ॲज इट इज. अगदी गरज वाटली तर आपण
ह्याला ब्रॅकेट्स करूया म्हणजे तुम्हाला सेपरेट डिव्हिजनची स्टेप लवकर समजेल. आता नेक्स्ट स्टेप मध्ये मी सेपरेट डिव्हिजन करणार आहे आणि ते लिहित असताना काही वेळेला पॉवर्स मध्ये कसे चेंजेस करतोय ते लक्षात घ्या. बघा x मायनस 1 अपॉन हे x मायनस 1 हे झालं पहिलं सेपरेट डिव्हिजन प्लस x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x मायनस 1 प्लस x क्यूब मायनस 1 अपॉन x मायनस 1 प्लस डॅश 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 x रेस टू n मायनस 1 अपॉन x मायनस 1 याला म्हणायचं सेपरेट डिव्हिजन. आता या सेकंड टर्म पासून बघा हे तर डिव्हिजन कॅन्सल होऊन डायरेक्ट 1 आन्सर येणार. हा जो नंबर 1 आहे की नाही आपण त्याला मी 1 चा स्क्वेअर घेणार आहे. x रेस टू n मायनस मी असं का लिहितोय तर इकडे फॉर्म बघा तुम्हाला तो अर्थात याच्या नेक्स्ट स्टेपला रिझन द्यायचं आहे. लिमिट ॲज x टेंड्स टू a ऑफ x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a चा आन्सर आहे n इंटू a रेस टू n मायनस 1. मग जी काही x ची इथे पॉवर आहे तीच a ची पण असली पाहिजे. यासाठी x चा स्क्वेअर म्हणून 1 चा स्क्वेअर x चा क्यूब म्हणजेच इथं 1 चा क्यूब x रेस टू n मायनस 1 रेस टू n कारण 1 ची कितीही पॉवर 1च असते इक्वल्स. आता आपण हा फॉर्म्युला वापरतोय पण यामध्ये पहिल्यांदा ही तर टर्म डायरेक्ट कॅन्सल झाली याचा आन्सर काय आला सांगा 1. इथं बघा x रेस टू n मायनस a रेस टू n आणि तो फॉर्म्युला बघा तो वापरता आला पाहिजे. मी तुम्हाला त्यावेळीपासून सांगतोय ज्यावेळी शिकवत असतो n इंटू n म्हणजे इथे 2 आहे इंटू a रेस टू a म्हणजे 1 आहे n मायनस 1 प्लस इथं 3 इंटू म्हणजे n इंटू a रेस टू 3 मायनस 1 प्लस डॅश 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 इथं n इंटू म्हणजे n म्हणजे nच आहे a रेस टू n मायनस 1 आणि या स्टेपला ऍक्च्युली हे रिझन पाहिजे. या स्टेपला हे काय पाहिजे आपल्याला रिझन पाहिजे. मग आता बघा 1 प्लस 2 प्लस 3 प्लस डॅश 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 अप टू n टर्म्स. मग मला सांगा सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स काय असतं सांगा. आपण ते फॉर्म्युले शिकलेत बघा. समेशन ऑफ r हे बघा समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 टू n त्याचा आन्सर काय असतं रे n प्लस 1 अपॉन 2 इतकं असतं n प्लस 1 बाय 2. तसंच r स्क्वेअरचा पण आपण फॉर्म्युला शिकलाय. बरं समजा ते नाही जरी आलं तरी मला सांगा हा सिक्वेन्स AP आहे. हा सिक्वेन्स काय आहे सांगा AP मध्ये सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला काय असतो सांगा Sn चा फॉर्म्युला n बाय 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. मग आपण n बाय 2 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट n ट्वाइस a. आता a म्हणजे फर्स्ट टर्म ट्वाइस a काय फर्स्ट टर्म 1 n मायनस 1 इंटू कॉमन डिफरन्स किती आहे 1 n बाय 2 ॲज इट इज 2 प्लस हे 2 प्लस ब्रॅकेट ओपन करणार n मायनस 1 आता हे n आणि हे प्लस 1 शिल्लक राहिले म्हणजे n बाय 2 इंटू ब्रॅकेट n प्लस 1 ह्याचा आन्सर म्हणजेच n प्लस 1 बाय 2 हे सांगितलं तुम्हाला. म्हणजे या रिझल्ट याचा फायनल आन्सर आहे n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 बाय 2 ही तुमची काय सांगा लिमिटिंग व्हॅल्यू आहे n प्लस 1 बाय 2. लक्षात आलं. ओके नेक्स्ट क्वेश्चन जो आपण पाहणार आहोत तो त्यातलाच क्वेश्चन नंबर 9 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 9th कारण मागच्या क्वेश्चनला हा सिमिलर क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा लिमिट ॲज x टेंड्स टू 1 ऑफ x रेस टू 1 into 1 plus x cube plus x raised to 5 plus x raised to twice n minus 1 minus n whole divided by x minus 1. मागच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त कसं होतं की x च्या पॉवर 1 2 3 4 सगळ्या होते. इथं फक्त ऑड पॉवर्स आहेत. x रेस टू 1 आहे मग क्यूब आहे रेस टू 5 आहे रेस टू 2n मायनस 1 ह्या सगळ्या ऑड पॉवर्स आहेत आणि मायनस n. सेम मगासारखा प्रॉब्लेम आहे काही फरक नाही लक्षात. आता तुम्हाला काही जास्त एक्सप्लेन पण करायची गरज नाही. लिमिट ॲज x टेंड्स टू 1 ऑफ x plus x cube plus x raised to 5 plus dash 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 plus x raised to twice n minus 1 minus bracket मध्ये पुन्हा n can be written as 1 plus 1 plus 1 plus 1 plus 1 n times
whole divided by x minus 1 as it is. Whole divided by x minus 1. पुन्हा एकदा तो मायनस साइन सगळ्यातलं आतमध्ये गेलं हे आणि प्रत्येकाला आपण एक एक n देऊन टाकूया. सो लिमिट as x tends to 1 as it is. x त्यातला मायनस 1 प्लस त्यातला x क्यूब त्यातला मायनस 1. हे मायनस साइन आत जाणार आहे प्रत्येकाला. x raised to 5 पुन्हा यातला मायनस 1 प्लस डॅश 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 x raised to 2n minus 1 आणि यातला मायनस 1 whole divided by x minus 1 as it is. Separate division is equal to limit as x tends to 1 of x minus 1 upon x minus 1 plus x cube minus 1 upon x minus 1 plus x raised to 5 minus 1 upon x minus 1 plus dash 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 x raised to twice n minus 1 upon x minus 1. मी मगाशी स्टेप जी केली त्याप्रमाणे इतर टर्म डायरेक्ट कॅन्सल होणार आहे त्यामुळे याचा काही प्रश्न नाही. इथं पुन्हा एकदा रिझन देतो. लिमिट as x tends to a of x raised to n minus a raised to n upon x minus a equals n into a raised to n minus 1 n into a raised to n minus 1 हे त्याचं रिझन आहे. मग इथं x raised to n असेल तर a raised to n पाहिजे 1 raised to 5 पाहिजे. x ची जी पॉवर आहे तीच 1 ची पाहिजे 2 raised to 1 raised to twice n minus 1 ची कितवीही पॉवर 1च असते. आणि तो मगाशीचा रिझल्ट हे तर त्याचं आन्सर डायरेक्ट 1 येणार आहे कारण ते कॅन्सल केले. इथं बघा प्लस 3 into n into a raised to n minus 1 प्लस 5 into म्हणजे n into a raised to म्हणजे 1 raised to 5 minus 1 प्लस डॅश 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 n म्हणजे इथे twice n minus 1 n into a raised to म्हणजे 1 raised to twice n minus 1 minus 1 आणि समोर हे रिझन केला त्या स्टेपला हे रिझन इज इक्वल टू 1 प्लस 3 प्लस 5 प्लस डॅश 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 twice n minus 1 1 ची कितवीही पॉवर 1च असते. बघा हा ऑड टर्म्सचा सिक्वेन्स आहे आणि ही त्याची nth टर्म आहे लक्षात ठेवा. आणि ऑड नंबर्स मध्ये जर n टर्मची टोटल तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं आन्सर असतं n स्क्वेअर. जर तुम्हाला हे येत नसेल तर मागच्या वेळेस दाखवल्याप्रमाणे AP चा वापर करा. फर्स्ट टर्म 1 आहे कॉमन डिफरन्स 2 आहे आणि अशा n टर्मची तुम्हाला टोटल पाहिजे. एसेन्स ऑफ फॉर्म्युला n/2 into ब्रॅकेट 2a a म्हणजे 1 प्लस n minus 1 into d आता कॉमन डिफरन्स मात्र 2 आहे. n/2 as it is 2 into 1 म्हणजे 2 ब्रॅकेट ओपन केल्यानंतर twice n minus 2 2 कॅन्सल झाले. n into twice n म्हणजे twice n स्क्वेअर आणि अपॉन खालचे 2 as it is म्हणजे फायनल आन्सर n स्क्वेअर. थोडक्यात काय तर ऑड टर्म्स मध्ये त्याची टोटल काय असते तर n स्क्वेअर असते. सो सम ऑफ ऑल ऑड नंबर्स इज n स्क्वेअर ही तुमची काय असणार आहे लिमिटिंग व्हॅल्यू असणार आहे किंवा फायनल आन्सर असणार आहे. ओके नाउ लास्ट क्वेश्चन त्या एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 6th one. Limit as y tends to 1 of 2y minus 2 upon cube root of 7 plus y minus 2. हा प्रॉब्लेम खूप अवघड आहे. त्याचं कारण ह्याचं क्यूब रूट आलंय. हे जर स्क्वेअर रूट वगैरे असतं ना स्क्वेअर रूट तर आपण रॅशनलाइज वगैरे करून हा प्रॉब्लेम सोडवला असता. पण हा क्यूब रूट आल्यामुळे हा प्रॉब्लेम थोडासा अवघड आहे. क्यूब रूट असं जर तुम्हाला अदर दॅन स्क्वेअर रूट जर काही वेगळे पॉवर्स आले क्यूब रूट
किंवा फोर्थ रूट किंवा फिफ्थ रूट किंवा nth रूट वगैरे, तर मी आत्ता दाखवतो त्या प्रकारचं सबस्टिट्यूशन करून हा प्रॉब्लेम सोडवायचा असतो. त्यातला सुरुवातीचा पार्ट थोडासा अवघड आहे, नीट लक्ष द्या. तर क्यूब रूट मध्ये आतमध्ये जो रॅडिकंट आहे ना, आतमधला पार्ट 7 + 5, त्याला सबस्टिट्यूशन करायचं. बघा इथे लिहितो मी, पुट 7 + y = h³. काय म्हणले बघा मी, या टर्मला मी h आणि त्याचा क्यूब दाखवलाय, क्यूब रूट असल्यामुळे. म्हणजे काय होईल, जर तुम्ही याच्या जागी आतमध्ये h³ लिहिलं यात आणि मग त्याचं क्यूब रूट घेतलं की तो क्यूब निघून जाईल त्यातला. पुट 7 + y = h³, which implies that जर तुम्हाला नुसता y पाहिजे असेल तर y म्हणजे h³ - 7 आहे. y म्हणजे काय सांगा, h³ - 7. ओके. आता as y tends to 1, नीट लक्षात द्या, as y tends to 1 ही त्यातली स्टेप फार महत्वाची. as y, जसं y 1 कडे जाईल, असा विचार करा की एक्झॅक्ट ज्यावेळी y म्हणजे 1 असेल, 1 y ची व्हॅल्यू जर 1 असेल तर 7 + 1 8. 8 म्हणजे h³ आहे, 8 म्हणजे h³ आहे. बघा 7 + 1 म्हणजे h³, म्हणजे 8 = h³. मग क्यूब रूट घेतल्यानंतर 2 = काय मिळेल तुम्हाला, h. म्हणजे जसं y 1 कडे अप्रोच करेल तसं h ची व्हॅल्यू कुणाकडे अप्रोच करते सांगा, 2 कडे अप्रोच करते. असं त्याचा अर्थ आहे. as y tends to 1, जेव्हा y 1 होईल तेव्हा याची व्हॅल्यू 8 येईल. 8 म्हणजे h³ आहे, याचा अर्थ h2 असला पाहिजे, म्हणजे h चा अप्रोच 2 कडे असला पाहिजे. हे त्यासाठी रेफर आहे. as y tends to 1, h tends to 2. हा भाग समजला की आता तसा प्रॉब्लेम खूप सोपा आहे, काही अवघड नाही. बघा n = लिमिट as, आता y tends to 1 म्हणजेच काय सांगितलं आपण, h tends to 2. न्यूमरेटर ट्वाइस y, y म्हणजे काय वरती लिहिले बघा, h³ - 7 -2 as it is upon cube root of h³. कारण या टर्मला आपण काय म्हणले सांगा, h³ म्हणले. -2 as it is, -2 as it is equal to limit as h tends to 2, ब्रॅकेट ओपन केलं तरी चालेल, ट्वाइस h³ -7 × 2 = 14 -2 होल डिवाइडेड बाय h चा क्यूब आणि त्याचं क्यूब रूट आहे म्हणजे h -2 as it is. limit as h tends to 2 of twice h³ -16 upon h - 2. न्यूमरेटर मध्ये 2 कॉमन, लिमिट as h tends to 2, 2 कॉमन, h³ -8 upon h - 2. इथे कंटिन्यू करतो, इक्वल्स लिमिट as h tends to 2, 2 as it is, a³ - b³, 8 हा 2 चा क्यूब आहे, a³ - b³ से फैक्टर्स, फर्स्ट ब्रैकेट a - b, नेक्स्ट ब्रैकेट a² प्लस ab प्लस b² होल डिवाइडेड बाय h - 2 as it is. हे a³ - b³ से फक्त मी फॅक्टर्स लिहिले, मी बऱ्याचदा फॉर्म्युला लिहून दिले तुम्हाला. a³ - b³, फर्स्ट ब्रॅकेट a - b, नेक्स्ट ब्रॅकेट a² प्लस ab प्लस b². हा फॅक्टर कॅन्सल झाला, h tends to 2, h not equals to equals. आता जे शिल्लक राहिलं त्याच्यामध्ये h ला 2 रिप्लेस करा, हा 2 as it is into ब्रॅकेट 2² प्लस 2 into 2 प्लस 4, 4 प्लस 4 प्लस 4 म्हणजे 12, 4 प्लस 4 प्लस 4 12, 12 2 is 24. So final answer is 24.
ओके, अशा प्रकारे तुमचा एक्सरसाइज 7.1 आता इथे काय झालाय आपला कंप्लीट झालाय. आता 7.1, 7.2 आणि 7.3 असे सगळे आपले एक्सरसाइज आता याच्यात पूर्ण झाले. आता इथून पुढे लिमिटचा भाग थोडासा अवघड व्हायला सुरू होतो. त्याच्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक लिमिट्सचा पार्ट पाहणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक लिमिट्स, त्याला लागणारा थिअरम वगैरे जो काय तो आता मी थोडासा त्यातला पार्ट एक्सप्लेन करतो. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो असा आहे, लिमिट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. लिमिट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, लिमिट और लिमिट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. हा जो पार्ट आहे तो येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 11वीचे ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले फार चांगले पाठ पाहिजेत किंवा चांगले लर्न पाहिजेत. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा पासून जे आपण सुरू करतो ते डी फॅक्टरेशन फॉर्म्युले पर्यंतचा पार्ट तुम्हाला, म्हणजे साइन सी प्लस साइन डी, साइन प्लस साइन 2 साइन कॉस, तिथपर्यंत सगळे फॉर्म्युले जे आहेत मी तुम्हाला एकत्र लिहून पण दिलेले आहेत. ते सगळेच्या सगळे फॉर्म्युले आपल्याला काय पाहिजेत, बाय हार्ट पाहिजेत. तर ते आधी तयारी करून घ्या. आता लिमिट मध्ये तुम्हाला एक थिअरी क्वेश्चन आहे, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1. आता हा मी तुम्हाला नुसतं फॉर्म्युला म्हणून लिहून देणार आहे, पण आपण पुन्हा ऑफलाईन क्लासमध्ये जेव्हा येऊ त्यावेळेस मी तुम्हाला तो फॉर्म्युलाचा प्रूफ बोर्डवरती व्यवस्थित दाखवणार आहे, आणि तो बोर्डवरती चांगला क्लिअर तुम्हाला कळेल. त्यामुळे आता मी सांगितलं तसं फक्त फॉर्म्युला पाठ करायचा आणि त्याचा प्रूफ मात्र मी तुम्हाला निश्चित नंतर सांगून देईन. लिमिट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जे काही पॉइंट्स लिहून घेतो ते असे लिहून घ्यायचे. हे सगळं वहीत लिहून ठेवायचं. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ साइन एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 1, किंवा और लिमिट ॲज थीटा टेंड्स टू 0 ऑफ साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. त्यातला सेकंड रिझल्ट, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ऑफ tan x अपॉन x इज इक्वल टू 1. सेम तसंच थीटा मध्ये, और लिमिट ॲज थीटा टेंड्स टू 0 ऑफ tan थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. ह्याला तुम्हाला प्रूफ बघायला मिळेल नंतर. ह्याचा प्रूफ, ह्याचा आणि ह्याचा एकच आहे साधारण प्रूफ, तुम्हाला दाखव. थर्ड, त्यातले या हे वापरत असताना काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स आहेत, अँगल म्हणजे साइनच्या समोर एक्स आहे तो अँगल, किंवा इथे थीटा जो आहे तो अँगल. अँगल मस्ट टेंड्स टू 0. म्हणजे एक्स टेंड्स टू π/2 असेल तर हा रिझल्ट तुम्हाला वापरता येते. अँगल मस्ट टेंड्स टू 0, टेंड्स टू 0च असला पाहिजे. नेक्स्ट, अँगल मस्ट बी इन रेडियन्स. समजा लिमिट ॲज एक्स टेंड्स टू, समजा तुम्हाला एक्स टेंड्स टू जर काहीतरी नंबर दिला असेल एक्स टेंड्स टू 8 आणि त्याला जर डिग्री दिला असेल वरती, तर तुम्हाला त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर अँगल हा कसा असला पाहिजे, नेहमी रेडियन मध्ये असला पाहिजे. जर डिग्री मध्ये चुकून दिला असेल तर तुम्हाला काय करायचं, तो रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मग त्यासाठी डिग्री टू रेडियन हे कन्वर्जन तुम्हाला जमलं पाहिजे. सांगा बरं, डिग्री टू रेडियन आपण काय करतो, डिग्री टू रेडियन π/180 ने मल्टिप्लाय करतो. आपला फर्स्ट लेसन आठवा, अँगल्स अँड देअर मेजर्स, त्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. फार महत्वाची स्टेप आहे पुढची. अँगल मस्ट बी फुल्ली रिपीटेड in denominator. Angle must be fully repeated in denominator. म्हणजे काय तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम मध्ये, ते प्रॉब्लेम मध्ये चांगलं कळेल तुम्हाला. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू समजा 0 ऑफ साइन 3x अशी टर्म आहे आणि खाली अपॉन x असा समजा पार्ट असेल, तर साइनच्या समोर जो काही अँगल आहे ना 3x, तो आहे तसा डिनॉमिनेटर मध्ये रिपीट व्हायला पाहिजे. मग तो एक्स्ट्रा घेतला म्हणून आपण तो कॅन्सल वगैरे तो प्रॉब्लेम मध्ये आपण पाहूया, पण ही लाईन समजून घ्या. अँगल मस्ट बी फुल्ली रिपीटेड इन डिनॉमिनेटर. जो काही साइनच्या समोर किंवा टॅनच्या समोर जो काही अँगल असेल तो आहे तसा डिनॉमिनेटर मध्ये काय व्हायला पाहिजे,
रिपीट व्हायला पाहिजे. त्याच वेळेला तुम्हाला हा रिझल्ट वापरता येतो. त्याच वेळेला आपल्याला हे रिझल्ट वापरता येतात. आता हेच रिझल्ट फक्त रेसिप्रोकलच्या फॉर्म मध्ये ते एकदा लिहून दाखवतो. लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ x अपॉन साइन x याची व्हॅल्यू 1. तर मला सांगा ह्याचा रेसिप्रोकल आहे, 1 चा रेसिप्रोकल काय येणार आहे? 1च येणार आहे. अँड लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ x अपॉन tan x याचं देखील आन्सर काय असतं? 1 असतं. x अपॉन tan x जरी असेल तरी आन्सर काय त्याचं 1. तर हा रिझल्ट रेसिप्रोकल मध्ये देखील वापरता येतो. साधारण एवढ्या पार्ट्स रिलेटेड आपला नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे 7.4 असणार आहे. हा एक्सरसाइज घेण्यासाठी हे तर फॉर्म्युले यावे लागतातच, शिवाय तुम्हाला 11वी ट्रिग्नॉमेट्रीचे आपले जे काही पहिले दोन तीन लेसन्स आपण पाहिले त्यातले सगळे फॉर्म्युले तुम्हाला येणं आवश्यक आहे. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा म्हणजे काय काय पार्ट पाहिजे एकदा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. जे लोक नवीन आहेत त्यांना फारसं माहीत नाही आहे. आपापल्या मित्रांकडून मैत्रिणींकडून हे लिहून घ्यायचे. बघा, साइन ऑफ अल्फा प्लस बीटा पहिला फॉर्म्युला. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा साइन कॉस प्लस कॉस साइन. आपण अल्फा बीटा म्हणत नाही, तुम्हाला मी कसं पाठ करायचं सांगितलंय. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा साइन कॉस प्लस कॉस साइन. साइन ऑफ अल्फा मायनस बीटा साइन कॉस मायनस कॉस साइन. कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा कॉस कॉस मायनस साइन साइन. कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा कॉस कॉस मायनस साइन साइन. आणि कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा कॉस कॉस प्लस साइन साइन. टॅन ऑफ अल्फा प्लस बीटा tan plus tan upon 1 minus tan tan. Tan plus tan upon 1 minus tan tan. Tan of alpha minus beta. Tan minus tan upon 1 plus tan tan. Tan of alpha minus beta. Tan minus tan upon 1 plus tan tan. हे झाले सगळे अल्फा प्लस बीटा मधले ऍडिशन आणि सबट्रॅक्शन फॉर्म्युले. त्यानंतर 3 थीटाचे फॉर्म्युले येतात. 3 थीटा काय आहेत सांगा. साइन 3 थीटा 34 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. साइन 3 थीटा 34 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. 4 म्हणले की क्यूब म्हणायचं. बघा मी तुम्हाला सांगितलंय 4 आला की लगेच क्यूब जोडायचा त्याला. कॉस 3 थीटा 43 कॉस 3 थीटा 43 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. tan 3 थीटा 3t मायनस t क्यूब अपॉन 1 मायनस 3t स्क्वेअर. tan 3 थीटा 3t मायनस t क्यूब अपॉन 1 मायनस 3t स्क्वेअर. t म्हणजे tan थीटा. त्यानंतर ऍडिशन फॅक्टरेशन डिफॅक्टरेशन फॉर्म्युला. साइन प्लस साइन 2 साइन कॉस साइन प्लस साइन 2 साइन कॉस 2 साइन कॉस साइन प्लस साइन. हे उलट झालं. साइन प्लस साइन 2 साइन कॉस साइन प्लस साइन 2 साइन कॉस. कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस. कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस. Once addition by 2 then subtraction by 2. Sin minus sin 2 cos sin. Sin minus sin 2 cos sin. Sin minus sin 2 cos sin. Once addition by 2 then subtraction by 2. Cos minus cos minus 2 sin sin. Cos minus cos minus 2 sin sin. Once addition by 2 then subtraction by 2. Remarks. 1 plus cos 2 cos square half and 1 minus cos 2 sin square half. 1 plus cos 2 cos square half and 1 minus cos 2 sin square half. हे एवढे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लर्न पाहिजेत, तेव्हा तुम्हाला हा एक्सरसाइज व्यवस्थित सोडवता येणार. प्रत्येक प्रॉब्लेम दिलेला वेळच्या वेळी वहीत लिहून ठेवा आणि तो पुन्हा पुन्हा सोडवा. कारण ट्रिग्नॉमेट्रिक लिमिट्स इथनं पुढे लिमिटचा भाग जो आहे तो आता अवघड होत जाणार आहे. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस भरपूर करायची. बाकीचा पार्ट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्सरसाइज स्टार्ट करूया. टिल देन गुड बाय.